एकूण जी पदे आहेत ती 800 प्लस पदे यामध्ये भरली जाणार आहेत मित्रांनो. तुम्ही इथं पाहू शकता एकूण जी पदे आहेत ते एकूण 808 पदांसाठी ही भरती होत आहे. संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्यतिरिक्त याची संपूर्ण जाहिरात PDF आणि सर्वच्या सर्व लिंक पाहिजे असतील तर स्क्रीनवर जी तुम्हाला माझीपरीक्षा.in ही वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवर तुम्ही जा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. सर्वच्या सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. त्याचबरोबर ही संपूर्ण जाहिरात आपण इथं पाहूया. इथे तुम्ही पाहिलं तर आरक्षणानुसार ज्या जागा आहेत त्यांचंसुद्धा इथं संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाहून घेऊ शकता. आता ही जी भरती आहे ही एकूण 808 पदांसाठी होणार आहे. यामध्ये जे विषय आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या विषयांसाठी जे शिक्षक पाहिजे आहेत ते सर्व या भरतीद्वारे भरले जाणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जे क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे त्यामध्ये वेगवेगळे जे विषय आहेत त्याप्रमाणे तुम्हाला शैक्षणिक आणि व्यावसायिक जे क्वालिफिकेशन आहे ते आवश्यक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे मित्रांनो. जर तुम्ही पवित्र प्रणाली शिक्षकांसाठी आहे त्यामध्ये जर नोंदणी केलेली असेल तर त्याच उमेदवारांना तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे. आता जागांचा तपशील जर तुम्ही पाहिला तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट पाहून घेऊ शकता किंवा याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा वेबसाईटवर मिळून जाईल. आता ही PDF आहे. यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पाहू शकता की कोणत्या कॅटेगरीसाठी किती उमेदवारांना जागा आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे आता इथं शैक्षणिक पात्रता जे आहेत ते पदनिह आणि रिक्त जागा ज्या आहेत त्यासुद्धा आपण इथं पाहूया. आता इथं तुम्ही पाहिलं तर पदनिह इथं जागा दिलेल्या आहेत. पहा माध्यम मराठी आहे. पद जे आहे ते अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे. स्टँडर्ड 1ली ते 5वी पर्यंत जे शिक्षक आहेत 1ली 4थी आणि 5वी. आता वेतन श्रेणी जी आहे ते 16,000 आहे प्लस तुम्हाला जे आहे ते भत्ते वगैरे असणारच आहेत. आता अनुदानाचा प्रकार जो दिलेला आहे ते संस्थेचा तो दिलेला आहे. सब्जेक्ट कोणकोणते आहेत ते त्यानंतर शिकवण्याचे माध्यम जे आहे ते मराठी. या मराठी माध्यमातून तुम्ही मराठीसाठी. आता शैक्षणिक पात्रता म्हणजे काय आहे तर HSC म्हणजेच 12वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आवश्यक व्यावसायिक पात्रता म्हणजे यामध्ये तुम्ही डिप्लोमा तुमच्याकडे असेल शिक्षण व्यवसायाचा तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. TET CTET पेपर फर्स्ट जो आहे तो तुम्ही असणं आवश्यक आहे आणि एकूण पदे जी आहे ती 107 पदे आहेत. याचप्रकारे सर्वच्या सर्व विषयांसाठी आणि सर्वच्या सर्व म्हणजे पदासाठी की तुम्ही कोणत्या विषयाचं आणि कोणत्या इयत्तेला शिकवणार त्यानुसार जी रिक्त पदे आहेत ते सर्व इथं दिलेली आहेत. ही पदे जी आहेत ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला याची PDF सुद्धा भेटेल कारण की खूप पदे आहेत त्यामुळे सर्व जर सांगत बसलं तर यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होईल. बाकीचे डिटेल्स जे आहेत ते सांगायचे राहून जातील. ही सर्व पदे आहेत. तुम्ही व्हिडिओ स्लो करून पाहू शकता किंवा PDF तुम्हाला मिळेल. आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्वचे सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे मिळतील. यानंतर जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण पाहूया. ज्या सर्वसाधारण सूचना काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. अभियोग्यता चाचणी म्हणजेच टेट जी परीक्षा आहे त्या उमेदवारांनी 2022 मध्ये हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे ही जी वेबसाईट आहे तुम्ही नीट पाहून घ्या. ही वेबसाईट आपल्या वेबसाईटवर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. वेबसाईटची डायरेक्ट लिंक या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. त्यानुसार तुम्ही जिथं नोंदणी केलेली असेल तर ती नोंदणी केलेली असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही एकापेक्षा जास्त पदाला तुम्ही पात्र असाल ठीक आहे एकापेक्षा जास्त पदासाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तुमच्या पसंतीक्रमानुसार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आता यामध्ये जे महत्त्वाचे जे डिटेल्स दिलेले आहेत ते तुम्ही इथं पाहून घेऊ शकता. सर्वच्या सर्व डिटेल्स तुम्ही वाचा त्यानंतरच अर्ज करा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मित्रांनो मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ती अडचण मी नक्कीच तुमची सोडवण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व डिटेल्स डेली अपडेट तुम्हाला एक्झामचे चालू घडामोडी टेस्ट सिरीज सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे.